थोड्याच वेळात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची मतमोजणी। प्रशासनाकडून जय्यत तयारी। झी 24 तासवर पहा अचूक आणि वेगवान निकाल। मनपा पाठोपाठ झेडपी पंचायत समितीसह बिनविरोधचा सिलसिला कायम। कोकणामध्ये महायुतीचे 27 उमेदवार बिनविरोध विजयी। सिंधुदुर्ग झेडपीच्या 8 तर पंचायत समितीच्या 17 जागा बिनविरोध। आमदार विलास भुमरेंच्या मुलाच्या हाताला शाई लावणं अधिकाऱ्यांना भोवलं। केंद्र प्रमुख दिलीप नरवडेंसह मतदान अधिकाऱ्यांचं निलंबन। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई। कोल्हापूरच्या मोहोळ ईव्हीएम प्रकरणी वाहन चालकावर गुन्हा दाखल। विनापरवानगी ईव्हीएमचं वाहन स्ट्रॉंग रूम बाहेर नेल्याचा आरोप। ढाब्यावर आढळल्या होत्या 2 ईव्हीएम। मुंबई महापालिकेत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। महत्त्वाच्या 4 समित्यांच्या वाटपात महायुतीमध्ये एकमत। स्थायी समिती, शिक्षण समिती भाजपकडे तर सुधार समितीसह बेस्ट समिती शिवसेनेला देण्यावर एकमत झाल्याची सूत्रांची माहिती। पुण्याच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज निवडणूक। महापौरपदी मंजुषा नागपुरे, उपमहापौरपदी परशुराम वाडेकर यांच्या निवडीची औपचारिकता पार पडणार। चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1.25 वर्षाच्या महापौर पदाची ऑफर। 2 वर्ष स्थायी समिती अध्यक्ष पदाची ही ऑफर दिल्याची चर्चा। पहिला महापौर कुणाचा यावर चर्चा अडल्याची सूत्रांची माहिती। सरकारी रुग्णालयांमधील मोफत उपचार बंद। केस पेपर पासून शस्त्रक्रियेपर्यंत शुल्क लागणार। सरकारी रुग्णालयातील उपचारांचे दर निश्चित। 2.5 वर्षानंतर आरोग्य विभागाचा यू-टर्न। मुंबईची लाईफलाईन लोकल सेवेचा कायापालट होणार। रेल्वेच्या ताफ्यात लवकरच वंदे मेट्रो एसी ट्रेन येणार। मुंबईकरांचा प्रवास सुखद आणि हायटेक होणार। आणि 12वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात। 18 मार्च पर्यंत परीक्षा चालणार। कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज।